आणखी काही मुद्द्यांवर नितीन गडकरींनी संवाद साधलेला आहे। किंबहुना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विधान परिषदेचा शतक महोत्सव होतो आणि त्याच अनुषंगाने एक खास कार्यक्रम विधान भवनात आयोजित करण्यात आलेला होता, जिकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळतंय। या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यास वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी गडकरींना विधान परिषदेतले सभापती राम शिंदे आणि उपाध्यक्ष नीलम गोरे यांनी आमंत्रित केलं होतं। छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि त्यावेळी 7-8 आमदार जे शिवसेनेत ते गायब झाले होते, कुठेच नव्हते, कुठे गेले कोणाला माहिती नव्हतं। आणि अचानक त्यावेळी सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते आणि अचानक ते सगळे आमदार या विधानसभेत ते मागच्या दाराने एकदम प्रकट झाले। त्यावेळी विरोधी पक्षात आपल्यातून आमदार फुटले याबद्दलची नाराजी होती, सत्तारूढ पक्षात त्यांना संरक्षण होतं आणि त्याच्यात भरपूर गदारोळ झाला आणि मग शेवटी चर्चा अपूर्ण आली, पण सभागृह स्थगित झालं होतं। अशा अनेक गोष्टी आणि पदमसिंग पाटील बहुतेक गृहमंत्री होते। छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि त्यावेळी 7-8 आमदार जे शिवसेनेत ते गायब झाले होते, कुठेच नव्हते, कुठे गेले कोणाला माहिती नव्हतं। आणि अचानक त्यावेळी सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते आणि अचानक ते सगळे आमदार या विधानसभेत ते मागच्या दाराने एकदम प्रकट झाले। त्यावेळी विरोधी पक्षात आपल्यातून आमदार फुटले याबद्दलची नाराजी होती, सत्तारूढ पक्षात त्यांना संरक्षण होतं आणि त्याच्यात भरपूर गदारोळ झाला आणि मग शेवटी चर्चा अपूर्ण आली, पण सभागृह स्थगित झालं होतं। अशा अनेक गोष्टी आणि पदमसिंग पाटील बहुतेक गृहमंत्री होते। मी जेव्हा लोकसभेमध्ये होतो तेव्हा मनोहर जोशींचा एक सत्कार झाला। त्यावेळी शरद पवार साहेबांना आम्ही सगळे एकत्रित मुंबईला होतो, तर मुलायम सिंग यादव ते आता वारलेत, मोठे नेते होते, ते मला म्हणाले, नितिन तुम मनोहर जोशी के सत्कार में तुम और शरद पवार साथ में थे? बोला हाँ। बोले आपके यहाँ ऐसा होता है? बोला हाँ होता है। बोले कैसे होता है? बोला हमारे अच्छे संबंध है, राजनीति अपने पास है, मैं अपनी पार्टी और विचारधारा छोड़ता नहीं, वो अपनी छोड़ते नहीं, उनको जो करना है वो करते, मुझे करना है वो मैं करता हूँ, दोनों की मर्यादा भी स्पष्ट है, पर व्यक्तिगत संबंध कभी बुरे नहीं होते, दुश्मनी नहीं होती, अच्छे संबंध रहते। आणि त्यांना याचं आश्चर्य वाटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।